कैसी दिख रही बता। एक रहेगी कमी रह गई बस। इतकी प्राइसलेस रिॲक्शन बघून तुम्हाला आजच्या लुक बद्दल खूपच एक्साइटमेंट असणार आहे। तर नमस्कार मंडळी, मी श्रेया, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी इथे एक नवीन व्हिडिओ घेऊन आले तुमच्यासाठी, कारण याच्यामध्ये आपण करणार एक लुक रिक्रिएशन व्हिडिओ। अशा मुलीचा लुक रिक्रिएशन व्हिडिओ करणार आहोत तिच्यामधले 0.00 सुद्धा माझ्यामध्ये गुण नाही, तरी पण आज आपण मेकअपमुळे तिचा लुक रिक्रिएशन व्हिडिओ करणार आहोत। तर हा लुक रिक्रिएशन व्हिडिओ मी फक्त या साडीमुळे करणार आहे, बिकॉज ऑफ मला ही साडी बघितलं आठवलं की आपण हा लुक रिक्रिएशन व्हिडिओ करू शकतो। तसे तिच्यामुळे संस्कार, एकदम ती वाली ॲक्टिंग ते तर माझ्यात बिलकुल नाही। तुम्हाला हे माझ्या बाकीच्या व्हिडिओमध्ये बघून कळलंच असेल, पण आज आपण मेकअपची कमाल करून त्या मेकअप सुद्धा रिक्रिएट करणार आहे। सो लेट्स गो। आणि तुम्हाला माझे मेकअपचे स्किल सुद्धा माहिती आहे, मी कोणत्या पद्धतीत मेकअप करत असते। तरी पण मित्रांनो, हार नसती वाढायची, आपल्याला जे ते आपण ते करत राहायचं असतं। तर सगळ्यात पहिले आपण सुरुवात करणार आहे एका प्रायमर पासून। काही सगळ्यात अगोदर प्रायमर नाही लावत मी, प्रायमर हातावर घेतलं, मग मला आठवलं की मॉइश्चरायझर अगोदर लावते। सो सॉरी, आता आपण मॉइश्चरायझर लावू अगोदर। तर सगळ्यात अगोदर मी माझ्या चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावले। माहीत नाही जेव्हा ही मूवी आली होती तेव्हा त्यांनी एवढा मेकअप केला आहे की नाही, बट आजकालच्या इंस्टाग्राम रीलमध्ये, यूट्यूब शॉर्ट्समध्ये मुलींनी एवढा सगळा मेकअप केला आहे। माहीत नाही त्यांनी तेव्हा केला आहे की नाही एवढा, पण आज त्यांनी केला आहे त्या मुलींनी, त्याच्यामुळे मी त्यांचं बघून करणार आहे की त्यांनी इतकं काही फाउंडेशन वगैरे हे इतकं काय लावलं, तर ते सुद्धा मी आज सगळं लावणार आहे। सो काही लावा नाही तर नका लावा, पण मॉइश्चरायझर जरूर लावा मित्रांनो। याच्यानंतर ड्राय स्किनवाल्यांची स्किनसुद्धा माझ्यासारखी चिपक होऊन जात राहते। यानंतर आपण लावणार आहे प्रायमर। हीच पहिली मूवी आय थिंक जी आम्ही थिएटरला बघायला गेलो होतो। तर हीच अशी पहिली मूवी आहे जी आम्ही थिएटरला बघितलेली आहे। म्हणजे मी, मम्मी, पप्पा आणि दीदी आम्ही 4 जण गेलो होतो बघायला। आणि तेव्हा मी भरपूर म्हणजे लहान होती, मला माहीत बी नव्हतं आम्ही थिएटरला चाललो आहे, मूवी बघतोय असं वगैरे काहीच नाही। आणि तेव्हा इतका भारी इन्सिडेंट झाला आहे माझ्यासोबत, तो मी तुम्हाला नक्कीच पुढे सांगेल। बट आता आपण मेकअपची नेक्स्ट स्टेप काय ती करू। अमृता रावच्या लुकमध्ये तिने तो ग्लो आणण्यासाठी भरपूर सारी मेहनत केली असेल, ती तर मला काय माहीत नाही। आणि तिची स्किनसुद्धा खूप ग्लोवी आहे, बट माझ्याकडे तर तो ग्लो नाही, त्यामुळे मी यूज करते ही स्ट्रोब क्रीम। अशी गाईज, ही तुम्ही भरपूर साऱ्या रीलमध्ये बघितल्या, सगळं नाही देतं, पण ही मी माझ्या पैशांमधून घेतली। मला काय कोणी स्ट्रोब क्रीमवाल्यांनी कोलॅबरेशन नाही दिलं आहे। सो आता मी ही स्ट्रोब क्रीम लावते, म्हणते याच्यामध्ये फाउंडेशन मिक्स करून लावता, परत ती एक लिपस्टिक आहे तिने ब्लश तयार होतो, असं भरपूर सारे हे मी माझंवालं जे डेलीचं म्हणजे काय यूज करते ते वालं फाउंडेशन मिक्स करून लावणार याच्यामध्ये। सगळ्यात अगोदर ही स्ट्रोब क्रीम लावू, आणि हिने खूप असा ऑइली चेहरा येतो, नॅचरल ग्लो येतो याच्यामध्ये। स्ट्रोब क्रीम लावल्यानंतर आपण त्याच्यानंतर लावणार आहे फाउंडेशन, कारण अजून आपल्याला ग्लो पाहिजे, कारण आपल्याला या लुकमध्ये ग्लो खूप इम्पॉर्टंट आहे, जो अजून माझ्या चेहऱ्यावर काहीच दिसत नाही आहे। आता आपण फाउंडेशन लावू आणि आपला ग्लो वाढवू। फाउंडेशन लावल्यानंतर हे पूर्ण ब्लेंड करून घ्यायचं आहे गाईज। माझं पूर्ण फाउंडेशन ब्लेंड करून झालं आहे, बट मला एक आत्तापर्यंत ती मूवी मी ना 40 ते 50 वेळा बघितली असेल, कारण मला एकच मूवी डबल बघायला भरपूर आवडतं। आणि जेव्हा केव्हा ती मूवी TV लागते किंवा मला मोबाईलमध्ये बघायला काहीच नाही राहत की काय बघू, तेव्हा मी तो पिक्चर बघत असते। आणि त्या मूवीमधला एक सीन डायरेक्ट पार्ट झालेला आहे की आता हे होणार आहे असं तसं। आणि मला फक्त एकच प्रश्न पडतो की अमृता राव त्या मूवीमध्ये तिच्या चाचाजीच्या घरी राहत असती, आणि जेव्हा तिला शहीद कपूर बघायला येतो तेव्हा अगोदर तर ती एकदम सिंपल दाखवलेली, कधी मेकअप नाही, पावडर नाही। आणि तिची जी दुसरी ती लहान बहीण दाखवली, तिला तिची ती काकी खूप पावडर वगैरे लावून, असं गंध वगैरे लावून ठेवत असते, ही अमृता राव काहीच मेकअप करत नाही। आणि जेव्हा शहीद कपूर तिला बघायला येतो तेव्हा ती एवढा सगळा मेकअप तिच्याकडे अचानक येतोच पुढून। आणि ती जेव्हा ती तिच्या बहिणीचा मेकअप यूज करते समजा, त्याच्यामध्ये ती फाउंडेशन वगैरे लावून, म्हणजे वो की एक स्कीम आहे की तुम्ही घरी कसं बी राहा, पण किंवा तुम्हाला कोणाला भेटायला जायचं असेल किंवा कोणी भेटायला येणार असेल तर तुम्ही चमकना कितना जरूरी होता है गाइज। त्याच्यामुळे मैं सिर्फ आप लोगों को दिखाने के लिए इतना चमक रही हूँ। आणि हे फाउंडेशन लावून पण असं माझ्या शेड्स दिसते, कारण मी घरात राहून कोणी झाली असं मला वाटायला लागले आहे, कारण हे माझ्या शेडचं झाले। आता मला याच्यावर एक शेडचं फाउंडेशन घ्यावं लागणार आहे।
आता आपण नेक्स्ट स्टेप करू. तर यानंतर आपण लावणार आहे आय शॅडो पॅलेट. मी आजपर्यंत तुम्हाला माझ्या कोणत्याच व्हिडिओमध्ये आय शॅडो पॅलेट दाखवले कारण ते दाखवायसारखं नाही. पण गाईज ते पिगमेंटेड आहे, आपल्याला ते महत्त्वाचं आहे ते पिगमेंटेड आहे की नाही. आणि हे खूप पिगमेंटेड आहे. त्याचं आता आपण आय शॅडो लावणार आहे. माहीत नाही तिने लावले होते की नाही, की तिने कुठला लावला होता, बट आपण लावणार आहे ते भी हाथ से गाइज, क्योंकि मेकअप ब्रश से वो उसका पिगमेंट दिखता नहीं है. त्यामुळे मी हा शेड लावते. आणि प्लीज माझा आय शॅडो पॅलेट कुणी बघू नका. आता मी इथं थोडं आय शॅडो लावते आहे. मला मेकअपमध्ये एवढं चांगलं काही येत नाही, म्हणजे मी थोडाफारच मेकअप करते. बट तरी पण आज मी इथं तुम्हाला तो फोटो लावून देते की त्याच्यामध्ये तिचा स्मोकी आयज आहे, म्हणजे वरतून काजल, खालून काजल, असं पूर्ण डोळ्याला काजल लावलेले, असे थोडे ब्लॅक तिने डोळे हे केलेले. तर ते सुद्धा मी आज ट्राय करणार आहे. मला तर ते ब्लॅक डोळे करायचे येत नाही, म्हणजे पूर्ण असं स्मोकी आयज मला इफेक्ट येत नाही मला. एक तर माझं लायनर ह्या डोळ्याचं लागत नाही, इकडं लागत नाही, इकडं चांगलं लागत, इकडं लागत नाही. ते प्रत्येक मुलीचा प्रॉब्लेम आहे. तरी पण आपण ट्राय करणार आहे गाईज. बघत राहा की ह्या टाईपचा जो लुक इथं तुम्हाला दिसतं तसा शेवटपर्यंत होतो की नाही. लिटल बिट आय शॅडो लावून झाले गाईज. यानंतर मी काजल लावणार आहे. एक सेकंड रुको, याच्यात बघून मला काजल लावता येणार आहे त्यामुळे मी इकडे बघून लावते. काजल लावले मी आणि वरतून पण लावले आणि त्याचा थोडा स्मोकी इफेक्ट ट्राय केला कारण ब्लॅक कलरचा आय शॅडो माझ्याकडे नाही आहे. बट माहीत नाही झाले की नाही, इट्स वर्क ऑर नॉट आय डोंट नो, बट स्टील इन प्रोग्रेस. आता मी लायनर लावणार आहे. मी लायनर लावणार आहे. एकदम नॉर्मल मी लायनर लावलं आहे कारण त्या लुकमध्ये एकदम झूम केलं का थोडं वाळं दिसतं, त्याच्याचमुळे मी लिटल बिट लावले. याच्यानंतर मी ब्लश आणि ब्लश लावल्यानंतर आपल्याला भरपूर सारा हायलायटर लावणार आहे. हायलायटर लावावं लागणार आहे कारण खूप असा ग्लोई मेकअप दिसायला पाहिजे. माझा अजून तर एवढा ग्लो आला नाही आहे. सो गाईज, अशा प्रकारे मी अमृता रावसारखा लुक रिक्रिएट करायचा प्रयत्न केला. आय डोंट नो मेकअप एकदम सेम झाला आहे की नाही, बट साडी माझ्याकडे सेम आहे. आता मी ती वेअर करून येते. त्यानंतर हेअरस्टाईलमध्ये फक्त वेणी घातलेली आहे, बाकी काहीच हेअरस्टाईल नाही. आणि ज्वेलरी आणि डायरेक्ट फायनल लुक दाखवते. तर फायनली माझा लुक एकदम पूर्ण झाला आहे. आत्ता सगळ्यात अगोदर आपण याच्यावर दीदीचे रिॲक्शन घेऊ कारण अजून तिने बघितलंच नाही आहे की मी कशी दिसते किंवा हा लुक रिक्रिएशन कसं चालू आहे. मी तिला फक्त एवढंच बोलली की मी हा लुक रिक्रिएट करते आहे. सो आता सगळ्यात अगोदर आपण तिचे रिॲक्शन बघू आणि त्यानंतर मी तुम्हाला लुक दाखवते. आता दीदी काय बघणार का आता माझा लुक? काय केले? अभी देख. काय उद्योग आहे? 3, 2, तडा. Oh my God. कैसी दिख रही बता. एक ट्रे की कमी रह गई बस. हे. ट्रे लेकर आती, चाय लेकर आती इसमें. आता गाईज तुम्हाला अजून दाखवलं नाही पण तुम्ही याची रिॲक्शनच फक्त बघा की कसं दिसत असेल मी. वाव. आता गाईज तुम्हाला दाखवते. पकडो. उसके जे जल. नाही ते तिच्यासारखे असं ते हे बिलकुल नाही अशी. हां असं आलं बट फिर भी एकदम एक्झॅक्ट वाटून राहिलं मी अशीच दिसते. खूप छान दिसते. अशीच दिसते अशी. हा तू आला सगळ्यांना सांगितलं का तो इन्सिडेंट? तू जेव्हा हा पिक्चर पाहायला गेली तेव्हा काय झालं होतं? हो हां, जेव्हा गाईज मी पहिल्यांदा पिक्चर बाय द वे मी एवढं चांगला लुक केला, तुला असं वाटतंय की मी कोणासारखी दिसते? तुला असं वाटतं का मी एवढं मूर्ख आहे मी का मला कळणार नाही असं एवढ्या ओव्हरऑल लुकवरून? कारण ना आमच्याकडे तू आउटर बॉडीमधून आहे ना अमृता राय सारख्या दिसतीये, पूनम दिसतीये आणि तुझी आतमधली बॉडी पोची आहे. संस्कार 0 मधले ते वाले पूनमचे जलवाले. असं ओ
नॉर्मली मॅडम अशा बसत नाही हो अशा मॅडम अशा बसल्या. लेकिन आज मैं ऐसी वैसी आई हो हो चलो हो गया. खूप Hi, सुंदर डॉली. दिसते. डॉली भाव नहीं दे रही तेरे को, भाविच नहीं दे रही. डॉलीला भाव दे. हाँ दे, हिला भाव दे. इकडे कमान बताओ मैं कैसी दिख रही हूँ बताओ बताओ जल्दी बताओ. गंदी दिख रही, गंदी. शट अप. बहुत अच्छी दिखली मेरी दिद्दू है ना बे. खूप छान दिसतीये. थँक्यू. तर गाईस तुम्हाला कसा वाटला? मी मेकअप वगैरे चांगला केलाय का? खूप छान आणि केलाय. हेअरस्टाईल मध्ये काहीच नव्हतं करायचं काही. फेवरेट हेअरस्टाईलनी एकदम सिम्पल हेअरस्टाईल आहे. सगळे केस मागे घालून हे थोडं ब्लर येतं या बाजूने ना इकडनं. वेणी घालायची होती आणि पूनम कशी चालती? 2 पायाने. 2 पायांनी चालून दाखव. पूनम आहे ना तू आता 1 दिवसापूर्वी कशी चालते ती? आणि तू कशी चालते? आणि तू कशी चालते? तर गाईस तुम्हाला आय होप तुम्हाला आजचा हिचा हा लुक आवडला असेल. होप गाईज तुम्हाला हा आजचा लुक रिक्रिएशन व्हिडिओ आवडला असेल. याच्यामध्ये आम्ही ऑलमोस्ट सगळं मी मॅच करायचाच प्रयत्न केला आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय द वे मी लुक रिक्रिएशन व्हिडिओज भरपूर आय थिंक 4-5-6 महिन्यानंतर केला आहे. बाय द वे तुम्हाला आवडलं असेल तर तेच आपलं नेहमी परंपरेनुसार सगळं करून द्या. बाकी तुम्हाला आवडत तो कमेंट पण करा की एकदम मीच तशी दिसते की नाही ती वाली कमेंट पण करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.